विठोबाचे कुणी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा रेंग वाटे देवा तुका म्हणे मज गण त्यांची सेवा तरी माझा देवा परनाई कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा रिंग वाटे देवा हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णू हे शंकर भगवान आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में नमो विठ्ठला हृदया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा गारू त्यांची कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्री ज्योतगुरु तुकोबारांचा शीतपणा प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल कीर्तन सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार देणे हे वक्ताचं कर्तव्य ठरतं. ज्या ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या 50 वर्षांनी पावन झालेली महाराष्ट्र भूमी, या महाराष्ट्र भूमीमध्ये असणारं छोटंसं मोठंसं गाव कवीट गाव, बरोबर का? कवीट गाव. तसे आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आज ज्यांनी माझी कीर्तनाची तारीख घेतली
समस्त पठार वस्ती यांनी सर्वांनी मिळून माझी तारीख घेतली. मी यांचा आभार मानतो. यांच्यासाठी जोरदार टाळी होऊन ते झाडाखालचे टोलना काय का तुम्हाला वाजवायला. मी यांचा आभार मानतो आणि पुढील कीर्तनाला सुरुवात करतो. तसे सरपंच, उपसरपंच, आधी सरपंच, माजी सरपंच, पोलीस पाटील, चेअरमन साहेब, तंटा मुक्ती अध्यक्ष आणि बाहेरगाव नाली पाहुणे मंडळी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी, माळकरी, माझी आई बहिणी, भातदार, चोपदार, बेवडे बिवडे, कोल्याच्या पोरी, पळून जाणे पोरं, शेंबडी पोरगी, म्हणजे झाले का सर्व. म्हणजे उद्या कोणी म्हणून नको माझं नाव नाही घेतलं म्हणून. विठाल एवढा मोठा सोहळा करण्यासाठी भाग्य पाहिजे. भाग्य नाही ना तो माणूस करू शकत नाही. एवढा मोठा सोहळा करण्यासाठी भाग्य पाहिजे ना. दारात टाळ वाजवणारा माणूस सुद्धा भाग्यवान पाहिजे. म्हणून भाग्यवंत गैरी भजन भाग्यवंत गैरी जाऊरकर महाराजांची तारीख घेतली. जे माझं कीर्तन घराच्या वास्तुशांतीला ठेवतं, वर्षात दुसरं घर झालंच. आणि जे माझं कीर्तन किराणा दुकानदाराच्या उद्घाटनला ठेवलं, वर्षात दुसरं दुकान झालंच. आणि जे माझं कीर्तन वाढदिवसाला ठेवलं, तो 100 वर्ष जगतो माणूस. तुम्हाला काय वाटलं वर्षात गेलास. आणि जे माझं कीर्तन लग्नात ठेवतं, आता त्याच्या विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. विठाल अभंग ज्योतगुरु तुकोबारायांचा. ही अभंगातून ज्योतगुरु तुकोबाराय हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्या मुलांच्या मायबापाला धन्यता देतात. मग पहिला प्रश्न असा निर्माण होतो की असे तरी पुत्र कोण, तर या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. अरे या छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःचं दारुष्टकतन ज्यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत स्वराज्याची स्थापना केलेली आहे ना, ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना तालुक्यापुरतेच नाही, जिल्ह्यापुरतेच नाही, महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत, मातीच्या कणाकणापर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं नाव आहे. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई वडिलांना ज्योतगुरु तुकोबाराय धन्यता देतात. तर का त्यांचे आई वडील हे धन्यतेच्या लायकी जय विठाल. सुद्धमिदा पोटी फळे सळ गोमटी, किंवा गोमट्या बीजांचे फळ ही गोमटी. महाराज बीज जर चांगला असेल ना, तो रोटी चांगले जन्म लावू शकतो. तुम्ही म्हणतात इथे एक शंका आहे की बीज आहे बबुल का आम का से काय. महाराज बाबळीच्या झाडाला आंब्याची कैरी लागू शकते का. काय पिस्तोले तू उठ रे पिस्तोल उठ उठ ना.
बाबळीच्या झाडाला आंब्याची कैरी लागू शकते का? करेक्ट, टाळी वाजवा. शुद्धमिदा पोटी फळ साळ गोमटी किंवा गोमट्या बीजांचे फळ ही गोमटी. महाराज, हिरण्यकशिपू एवढा पापी मग भक्त प्रल्हाद काय जन्माला आला? त्याचे कारण आहे. पूर्वी काळामध्ये हिरण्यकशिपूची पत्नी कयदू, त्या कयदूला नरदेव चोरण्यात असताना त्यावर नारदाचे लक्ष गेलं. नारदाने हाक मारून सांगितले, ए इंद्रा, अरे ती महान पतिव्रता आहे, तिथे सोड. तिने जर श्राप दिला ना, तू जणू खाक होशील तर का. तिथे सोडली आणि ती नारदाच्या आश्रमामध्ये जाऊन ती राहू लागली. ती त्या नारदाच्या मुखामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन चालू असल्या कारणाने त्या नामाचा परिणाम कयदूच्या पोटात असणाऱ्या भक्त प्रल्हादावरती झाला. तरी मी सांगत नाहीये, माझे भगवान श्री ज्ञानोबराय हरिपाठामध्ये वर्णन करतात. उद्वाला दला कृष्ण दाता एवढा पापी मग भक्त प्रल्हाद काय जन्माला आला? त्याचे कारण आहे. त्याची आई पुण्यावनती सुषेण मात्र पुण्येन पितर पुण्येन चतुरता दातांशी पुण्येन आत्मा पुण्येन सौभाग्यता. शीलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य लागतं. विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य लागतं. उद्धार येण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. त्याच्या उलट उन्मत मात्र दोषेन पितर दोषेन मूर्खता कार्पंश दोषेन कर्म दोषेन दारिद्रता. उन्मत पुत्र जन्माला असतो ना, तो आईच्या पापाने. मूर्ख पुत्र जन्माला असतो ना, तो बापाच्या पापाने. कंजूस पुत्र जन्माला असतो ना, ते वंशाच्या पापाने. आणि दारिद्र्य पुत्र जन्माला असतो ना, ते स्वतःच्या पापाने. मग नाही महाराज, ज्या अर्थी शीलवान आणि विद्वान पुत्र जन्माला असतात ना, त्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्याहून आहे. ज्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्याहून असल्या कारणाने त्या अर्थी माझे ज्योतगुरु तुकोबार त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. हे ज्योतगुरु तुकोबार अभंगाच्या पडतात. Yeah.
त्याचे कारण आहे. संतांचं वाङ्मय राष्ट्राचे आधारी आहे. जसं शास्त्र मातृदेव भव आणि दुसऱ्या कर्मांकाला पितृदेव भव, असं संतांचं वाङ्मय आधी माता आणि नंतर पिता. त्याचं दुसरे कारण आहे, बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती महत्वाचे संस्कार घडवण्यामध्ये हे पहिला कर्म हे मातेचा आहे. काही दिवसाने संबंध ही पित्याची. याचं तिसरे कारण आहे, आई घराचं मंगल्य असते तर बाप घराचा अस्मिता असतो. छोट्या छोट्या संकटा करता तर आई असते, तर मोठ्या मोठ्या संकटा करता तर बाप असतो. पहा माऊली, कल्पना करा, आपण जे रस्त्यात असतो ना, आपल्या एक ठेस लागली ना, आई ग असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. मग नाही महाराज, आपण जे मोठा वेळ पास करत असताना आपल्या अंगावरती ट्रक आली ना, अरे बापरे, असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. म्हणूनच जीवनगुरु तुकोबाराय सांगतात की धन्य माता आणि नंतर पिता विठाला. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील ही देवता आहे. ह्या जगत्वामध्ये आई वडिलांना म्हणतो कोण? स्वामी तिने जगाचा, आणि आई विना भिकारी. अहो अर्ध्या रात्री उठणार कोण? बोला ना, शिवच्या झाले की काय तुम्ही? बोला ना. अर्ध्या रात्री उठणार कोण? आईच. जेवायला वाढणार कोण? आईच. आता तुम्हाला करंट बसला तर ह्याच लेवल मध्ये राहा. आईच. पप्पा जेवायला बसला, 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारला, आणि कोणी केली भाजी? त्याच्या आईनं काही बोललं नाही. काही बोलावं तर पप्पा होता चॅप्टर उठून जाईल. एवढा बोरपाप कुठेच नाहीये. पप्पा पुन्हा आपल्या आईला विचारला, कोणी केली भाजी? त्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही केली. मग कोणी केली? तुझ्या बायकोने केली. पप्पा म्हणला, बायकोने केली होय? म्हणजे पुरुष म्हणणार, तुम्हाला बायको म्हणले की हा, आणि आई म्हणले की असा बसतो. हाय हाय, मी गेलो नाही. तुम्हाला ना वाटलं गे ना, आपलीच गाडी, आपलीच माडी, आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, हातात विडी, तो ओढतोय काडी, आणि त्याची बायको जाडी जाडी, आणि आई मात्र हटकुळी तर का. आई रे बेमान
हाय रे बैमान दुनिया आहे रे. या जगत्वामध्ये आई वडिलांना किंमत नाही, मग कोणाला किंमत आहे? अय सुमळे तू उठ रे, अय सुमळे, अय उठ उठ ना, अय अय तो पळूनच गेला बा, नकोच भाऊ तिकडून. काय तोड तर मामाला पोरगी आहे का? अय मामाला पोरगी आहे का? काय काय मामा आहे का तुला? खाली बस, तू खाली बस, तू उठ रे. तो मामाला आहे का? किती? 2. तुझा भाऊ? हा जमलं. तू उठ रे सुमे, आहे काय तोंड उठ. तुझ्या मामाला नाही, मी याला डबल बॅटरी. उठ रे. हाय का? किती? हा 2. तुला भाऊ? हा आहे का? किती? 1. कल्याण. अय आता अशी वजनदार पोरं पाहिजे, खपक्याच्या सफरचंदावणीच घाले त्याचे, हानावणीच हात पाय. पुढचं बघितलं लॉकच होणार. माझं वजनच पडत नाही, मी असा हाटकुळा, ना दाढी ना बॉडी, नुसती अंगाची काडी. मला बघितलं नेमगाव दुःख होत. याला कोणी बोलव राहिलं? माणूस कसं पाहिजे आपल्या यांच्यासारखा वजनदार माणूस. एका गावात माझं 9ला कीर्तनाचं, मी 7लाच पोहोचलो. ते तारे घेणार तुम्ही तेच माझ्या अंगात दावले. हे परा काय मध्ये करतोय महाराज यांना. म्हणलं मीच महाराज नाही. मला वाटलं ड्रायव्हर. आता ड्रायव्हर काय एवढा छोटा असतो नाही चित्र मला नाही. मला पण कीर्तन करत होतो ना मी लहानपणी, तुम्हाला लोक काय म्हणायचे? लय बुवा लय लहानपणीच कबन बांधलं, म्हणजे त्यांचा अर्थ लय लहानपणीच कीर्तन चालू केलं असं त्यांचं म्हण. लय चित्र. एकाने विचारलं महाराज कीर्तन करताना धोतर का घाता? बडमोडा कीर्तन करू का? एक म्हणलं कीर्तन करताना कंबर का बांधता? नंडक बांधू का? एक म्हणलं तुकाराम महाराजांना न्यायला विमान आलतं, ते विमान कुठं उतरलं? मी म्हणलं तुझ्या बापाच्या वावरात. आता त्या गरुडाला का जागा लागत होती का? काय पण नवीन काढायचं. असंच मी जेवायला बसलो, एक मला आलं, म्हणलं महाराज ताटाच्या कडेनं पाणी का फिरवतात? मी म्हणलं मुंग्या येऊ नये म्हणून. नाही ना, आम्ही कंपाऊंड मारलंय ताटाला. अशी चित्र विचार. आपला विषय कुठे चालू होता? तू यार उठ ना. ह्या जगत्वामध्ये कोणाला किंमत आहे? हा करेक्ट. टाळी वाजवा. उठ 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 उठ. तू बसू नको. तुझी आई कुठे? आली का नाही तुझी आई? कुठे? तुम्ही आहेत का? वा वा वा. टाळी वाजवा जोरदार. ह्या जगत्वामध्ये आई वडिलांना किंमत आहे. आता आई जवळ असताना आई माझी मायेचा सागर. आता बायको आल्यावर बायको माझी भांडणाचा संसार. आता नवरा बायको म्हणलं ना भांडणं असणारच, पण प्रत्येकाची बायको प्रत्येकाची वेगळ्या पद्धतीने भांडण करत असते. आता या गावात किराणा दुकानदार आहे का कोणी? आहे का? इथे कीर्तनात कोणी आलंय का? कोण आहे? तुम्ही मग आता जमलं. आता किराणा दुकानदारची बायको किराणा दुकानदारला म्हणते, हा
आई नका पुढे सोडू, म्हणजे त्यांचं पुढे बाणाने सोडाच मी स्वरा असताना. आता नावी आहे का तुमच्या गावात? नावी केस कापणारा आहे का? मग तुम्ही केस कुठून कापता? आता नाव्याची बायको नाव्याला म्हणजे तुम्ही माझ्या केसानेच गळा कापला. कोणाची? नाव्याची. आता सुताराची बायको सुताराला म्हणते थांबा तुम्हाला ठोकूनच मऊ करे. आता पेंटरची बायको पेंटरा म्हणते थांबा तुमचं थोबाडच रंग येते. कोणाची? काय पिस्तोले? कोणाची? पेंटरची. आता पकवादाची बायको, आता पकवादाची बायको पकवादाला म्हणते नका कोण कर थप्पा मारू. आता गायकाची बायको झालं का नाही? आता गायकाची बायको गायकाला म्हणते नका कोणी काढबी वाळडू. आता कीर्तनकाराची बायको काय म्हणते बुवा? जिथे माझे लग्न झालं नाही तुम्हाला काय सांगू विठ्ठला. मनपात बसले म्हणून शांत लई चित्र आहे. पोरं पुढं बसलेले ना लई चित्र. एका गुरुजीने एका मुलाला प्रश्न विचारला, आय सुमळ्या 3-15 फळाचे नाव सांग. तुम्हाला सांगतो. तुम्हाला चिकू, गुरुजी म्हणले शाब्बास. तुम्हाला नारळ, गुरुजी म्हणले शाब्बास. तुम्हाला आंबा, शाब्बास. मग थोडं थांबलं ते पोरग, लई चित्र होत. थांबलं मग ते पोरग. मग गुरुजीने विचार केला यांनी तर 3च फळांचे नाव सांगितलेत, अजून 12 फळाचे नाव सांग. तुम्हाला 1 डझन केळी. हे असे चित्र विठ्ठल आहे. एका गुरुजीने एका मुलाला प्रश्न विचारला, तू लई चॅप्टर दिसतोय, तुझा जन्म कधी झाला? तो मला सर माझा जन्म बुधवारी झाला. तो मला सर. मग मुलाने सरांना प्रश्न विचारला, सर हा तुमचा जन्म कधी झाला? सरांनी सांगितलं आपला जन्म रविवारी झाला. रविवारी? हे शक्यच नाही. रविवारी जन्म होतच नाही का? सुट्टीच असते. आता जन्माना सर म्हणले शुभा सकाराम तुला कमराचा बेल्टच काढून मारेल. तो म्हणला सर आपल्या पुढे बोलायचं नाही. बेल्ट काढून तुम्ही मला मारू शकत नाही का? बेल्ट काढला तुमची पॅन्टच खाली येणार. मन आईसा पुत्र देही गुंडा दादा रे लोके देना दादा रे लोके देना दादा रे लोके देना. पाहिजे वजनदार पोरं. एकाने विचारलं महाराज असंच मी कराय पोरं आहेत ना लई चॅप्टर, यांचा मी कोणाच्या पण नादी लागल पण यांच्या नादी लागायचं नाही. हे काय तोंड काय बोलतो रे? लई पोरं चॅप्टर. एकाने विचारलं महाराज तुम्ही कीर्तन करताना मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी म्हणलं देतो. वडलं की बारीक होतं? हा
ओरलं की बारीक होतं. मी म्हणलं मला नाही माहित, सोपं आहे, बिडी. आता त्याचा बाप ओढते ते बघत असं, यांना संस्कार नाही राहिले. एक म्हणलं महाराज पुढे गेले की मागेच येत नाही. मी म्हणलं मला नाही येत. कशाला कीर्तन करता? मी म्हणलं सगळंच असतं काही कीर्तनात, सोपं आहे, डेअरी. आता पुढे गेली की मागे येते का? तिला व्यायाम करून करून जिरवावं लागतं. हे असे पोरं चॅप्टर असं एका रस्त्याचं कडनं चाललो, एक पोरग म्हशीला चारा देत होतं. मी म्हणलं म्हैस दूध देते का रे? देत नसती, काढावं लागत. अरे बाबा देते ना दूध. अशी पोरं. एकाने विचारलं महाराज तुम्ही रामायण वाचलंय का? मी म्हणलं वाचले. रावणाला तोंड किती? मी म्हणलं 10. तू एक कांगार कसा झोपत असं. आता माझी अक्कल खाला झाली ना. मी म्हणलं ते बजरंग बली यायला लागल मारुतीला. ह्या गावात बजरंग बलीचं मंदिर आहे का? तेच आहे का? वा वा. मला ते हनुमंतरायला विचार लागल मारुतीला. आता तो पटेल लंगल्यात गेलता ना, आपल्याला काय माहिती. आपण दुसऱ्याच्या गाव जाऊन चुप बसतो. गाव दुसऱ्याचे झपके आपल्याला. कवीट गाव मध्ये येऊन चुप बसतो. पठार वस्ती लई चित्र आहे हो, लई चांगली, त्यांच्या नादी लागू नका. खूप किलं. आणि ह्यो पट्ट्या ह्यो लंकेमध्ये जाऊन तिथल्या मालकाची दाणे दाणे हनुमंत महाबली दाणे रावणाचे दाणे दाणे रावणाचे दाणे दाणे रावणाचे दाणे हनुमंत महाबली दाणे रावणाचे दाणे दाणे रावणाचे हनुमंत महाबली दाणे दाढी रावणाची जाणे. आता मला सांगा आजोबा, आता दाढी जरा मिशा असतील का? असतील. ओ आजोबा तुम्ही सांगा, दाढी जाळे मिशा असतील का? तुम्ही दाढी जाळ्यावर मिशा असतील का? बरोबर आहे, करेक्ट. म्हणजे दोघांचं जेंट म्हणजे गुतागुत केलेलंच आहेत ना. बुकाच केला. एवढी ताकद होती, एवढी ताकद का अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी माता तप करत बसले होते पर्वतावरती. फक्त नामचिंतन, फक्त नामचिंतन. कोणतं नामचिंतन करायचे? सर्वांनी हातोरी करा. चलो महिला पुरुष हनुमंतरायच्या मंदिरामध्ये बसलेले सर्व हात वर करा. शेवट ते सांगतो, किडी पडून मरती. हात वर झाले का सर्वांचे? महिला मंडळ आता तुम्हीच विचार करा, किडी पडून मरतील सगळे. निम्मा खालचे हातोरी करा. 2-2 असे. कॅमेरावाले तुम्ही यांच्या हातावर फिरवा. कोणतं नाम चिंतन करायचे? थाप. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर
केले सर्वांना धन्यवाद. फक्त एकच चूक झाली, तुम्ही तोंडच उघडलं. तोंडच उघडलं आणि जेवताना तसंच करायचं. घास घ्यायचा आणि आता कीर्तन संपलं कोणी आता कार्यकर्त्यांनी पेढे वाटायला आणून द्या ना. मला 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 म्हणजे तोंडही चालू आधी हातही चालू. नाही तर काय विठ्ठल म्हणल्यावर मरशील काय. आहे पप्पाची आई नाही चित्र बिवडे बिले चॅप्टर. दोन म्हातारे पारावर बसले म्हणला. एक म्हणला वैर दारू पिल्यानं खोकला जातो का रो. दुसरा म्हणला 100% जाणं का. दुसरा म्हणला दारूमुळे माझी बायको गेली, घरदार गेलं, पोळं बाळ गेले, तुझा खोकला काय नाही जाणार. अरे ते घालीनं वेगळं हे घालीनं वेगळं कळतच नाही हो काही जणांना. आता इथं सांगितलं ना दारू पिऊ नका, व्यसन करू नका. आता मी मंडपाच्या बाहेर गेल्या गेल्या काढलीच तंबाखू. हे पुरुषांची चर्चा चालू असते यांच्या. वैर लय लांबून लांबून महाराज येतात रे. लय आळलं त्याच बुवा. आज तर लयच बारीक पिल्लू होत बुवा. पठाडे वस्तीने लयच निवडून निवडून महाराज आणलेत. म्हणजे त्यामुळे तंबाखू निवडते. आज तर लयच बारीक पिल्लू होतं बापून. लय झोपीत होत रो. दुसरा म्हणला त्यांनी सांगा दारू पिऊ नका, तंबाखू सोडू नका. हे सांगितच असत्यात. हो हो म्हणायचंच असतं. आपण जरी चांगलं वागलं त्यांनी तरी कोणाला सांगायचं नीट वागा. त्यांचा नको लोड घेऊ, त्यांचा धंदाच आहे. अरे नका करू नाश
म्हातारे पारावर बसले म्हणला नाही, 2 म्हातारे बसले आपले, 2 माणसं बसले बेवडे, प्युअर बेवडे बेवडे. एक म्हणला मी मुख्यमंत्री होणार. कोण म्हणला? कोण म्हणला? बेवडा. का म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्यांनी खाना टाकले. तो म्हणला माझ्या कानाखाली गडा. तो म्हणला मी राजीनामा दिला नाही, तू मुख्यमंत्री कसं होणार. या अशी बेवडे छापतात. विठाला खाली ठेव मोबाईल, ठेव खाली मोबाईल, खाली ठेव पोरा. येडे झाले पिवर येडे. मोबाईल घेतो काय शेंबडे. आय पिस्तल तू उठ रे, तू उठ उठ उठ. टाईट दिसतो येडे झाले पर तू खाली बस. तू पिस्तल उठतो बारका बारका. एवढूस पोरग मोबाईल वापरते. शूटिंग काढायची नाही गरज आहे का? चित्त देऊन कीर्तन आहे का ना. येडे झाले पिवर येडे. पहिला लेकरू जर लढायला लागलं त्याच्या त्याला भाकरी द्यायची. भाकरी आय भाकरी भाकरी. आता आई काय देते सांगायला तर लाज वाटते का. अजून तोंड वडी करून मोबाईल मोबाईल. चष्मा लाजिम आहे. खरं आहे का. मोबाईल काय ही लई खुडीची मंडळी. ही गवत बसत नाही. लेकरू जर लढायला लागला घे मोबाईल. येडे झाले वर येडे. आता सुद्धा माझी आई हरिपाठ वाचल्याशिवाय मला जेवायला देत नाही. काय मत आहे तुमचं. रोज आपल्या आईने नेम केला पाहिजे. हरिपाठ वाचल्याशिवाय पोराला जेवण नको. आता तुम्ही जेवले का? सर्वजण जेवले का? एवढ्या लवकर जेवले का महिला मंडळ सर्व? आता घरी गेल्या गेल्या भाऊ मी आज कीर्तन आहे कोणाला जाऊर करच. मोबाईल नको. हरिपाठ वाचल्याशिवाय नको. जेवण द्यायचं नाही. शाळा असो काय पण असो हरिपाठ वाचल्याशिवाय नो. कळाला का? वा चष्मा लाजी माय. कळाला का? आता त्या यांचं तर विशेष सोडून टाका. पुरुषांनी तर लाजच सोडून टाकल्या. इथले नाही बरं बाहेर गावची. तुम्हाला काय वाटत बाहेर गावची लाजच सोडून टाकले हो. एका माणसाने संडास बाथरूम मध्ये मोबाईल नेला तर काय सांगायचं तुम्हाला. संडास बाथरूम मध्ये मोबाईल नेला तर नेला तर चैन तर खोलाव का. अख्खं बुटात पाणी गेलं बघ त्याला पता. अरे काय अक्कलीचा पत्ता नाही. एक माणूस संडास बाथरूम मध्ये मोबाईल कार्यक्रम चालू होता. तेवढा संडास बाथरूम मध्ये उचल नाही ना. कार्यक्रम चालू होता ना त्याचा. उचल नाही ना फोन. उचलला हॅलो ते नुसतं आणायचं हॅलो. आणि चार्जिंग नाही की काय. हॅलो हॅलो डिस्प्ले गेला की काय. त्याला काय माहिती याचा कार्यक्रम काय चालू आहे संडास बाथरूम. ते नुसतं आणायचे हॅलो. अरे रेंज नाही काय. हॅलो चार्जिंग नाही की काय. हॅलो 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 चार्जिंग नाही काय. हॅलो संडास बाथरूम मध्ये बोलच ना. तेव्हा या संडास बाथरूम मध्ये जोरदार आवाज झाला. मग त्या फोनवाल्याला कळलं याचा कार्यक्रम काय चालू. अशी चित्र नाही. चित्र काय पण नवीन काढायचं. नवीन चड्डी आणली. चड्डी कोणी शोधली त्याला बांधून मारलं पाहिजे. ते हाफ चड्डी तो काय पिस्तल आहे. खरं आहे का. हाफ चड्डी तो
ते जीन्स गेला, पायजमा गेला, जीन्स झाली, जीन्स गेला बडमोड आला, बडमोड गेला, हाफ चड्डी आली, हळूहळू माणसं मोकळी झाली. आता इथवर तर आले, काय नवीन काढायचं ते. आता तर उभ्यानं ते म्हणाले, उभ्यानं ते वरट ताटले आज घेते भात भात खान पडून दिले पाहिजे. उभ्यानं काय पण नवीन करते जातात. ते रस्त्याचं कडनं मठ्ठा आणलाय, मठ्ठा. ते मठ्ठा कोणी शोधणार, त्यांना बांधून मारलं पाहिजे. ते मध्ये पांढरं पांढरं आणि वरून कोथिंबीर. हान मठ्ठा हान. एका माणसाने 20 गिलास मठ्ठा आणला. किती? 20 गिलास. आणि ती घरी गेला, संडास बाथरूम मध्ये बाहेरच येईना. उठलं की गुर 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 गुर, खाली बसली कुर 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 कुर. परत उठलं की गुर 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 गुर, खाली बसली कुर 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 कुर. पप्प्याच्या आईने 3 बाथरूम मध्ये जाऊन आले, चहा घ्या चहा घ्या, पण उठूनच देईना. उठलं की गुर 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 गुर, खाली बसली कुर 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 कुर. पप्प्याच्या आईने घरामध्ये 4 कुल्हाड लावले आणि 1 फॅन लावला, वासच जाईना. आणि पप्प्याची आई म्हणली, पप्प्याचा बाप एवढं प्याला, देवाला गेला, तिकडे गेला आणि प्याला, गाडी खाली गेला आणि मेला. आणि पेपरला बातमी आली, भाविक ठार झाले. काय बातमी आली? भाविक ठार झाले. आता मला सांगा, बेवडे जर भाविक असतील, आम्ही सर्व तुम्हाला दरोडेखोर दिसतो का? ते असं झालंय. विठाल पुत्र आत्वा कन्या, ते नवीनच काढलंय आता, नवीनच. ते आता डीजी पुढे नाचायचं, चुम्मा दे गाण्यावर. पप्पी दे पारोला, तुमची फाटलेली मागून मागून अख्खी चड्डी फाटे. पुढच्यानं म्हणतो फाडून टाकेन. मग ही कोण शिवी? काय पण नवीन काढा. पुत्र आत्वा कन्या, ते कोणत्या कोणामध्ये जन्माला नसतात. हे गोडतोकोबाई अभंगाच्या दुसऱ्या जन्माला पुत्र होती जे सात्विक, पुत्र होती जे सात्विक, असं का? त्याचंही कारण आहे.
मातृत्वाचा पराक्रम पुत्राकडे आहे आणि पराक्रमाचे मातृत्व हे कन्याच करू शकते. याचं दुसरं एक कारण आहे, मुलगा बापावरती प्रेम करत असतो ना, त्या प्रेमात स्वार्थ आहे आणि मुलगी बापावरती प्रेम करत असते ना, त्या प्रेमात निस्वार्थ आहे. तुम्ही म्हणाल ते कस काय, तर सांगतो, भजन करावे कल्पना करा, 14 वर्षांची मुलगी शाळेतून जर घरी आली ना, पहिली चौकशी करते, आई आज बाबा शिवले का ग? नाही बेटी, ते सकाळपासून चहा घेतले नाहीये, ते कॉफी घेतले नाहीये आणि ते नाश्ता केले नाहीये, ते तिथेच बसून आहेत. तू घे जेवून. काय काय, आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे, मी नाही जेवणार. ज्या दिवशी बाप जेवत नसतो ना, त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते. संध्याकाळच्या वेळेस बाबाला आग्रह करते, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या. बाप मात्र जेवत नसतो आणि मुलगी मुळू मुळू लढत असते. संध्याकाळचे 11 वाजू देते. अख्ख्या घराला झोपू देते आणि आपल्या बापाच्या खोलीत जाते. बापावरच्या तोंडावरचं पांघरण काढते. बाप डोळे उघडून पाहतो तर काय, मुलगी खालीस बेटी, खालीस. बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा, बाबा बाबा हातपाय चपून देऊ का बाबा, बाबा बाबा डोकं दाबून देऊ का बाबा, बाबा बाबा खायला करू का देऊ का बाबा, बाबा बाबा डॉक्टर बोलून आणू का बाबा. अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा. बाप लढतच उठून बसला, मुलीला कवटाळला आणि मुलीने विचारलं की का लढता बाबा, का लढता? बेटी जेव्हा माझी माय मेली ना, तेव्हा मी 2 वर्षाचा होतो. तेव्हापासून मला सुख भेटलं नाही बेटी. तू कधी कधी येतेस, माझ्या तोंडावरून हात फिरवते, मला असं वाटतं की पांडुरंगा तू माझी लेक नाहीये, तू माझी मायाच माझ्या पोटी जन्माला आली की काय. म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या, मुलगी जर सासरला नांदायला जात असते ना, एका वर्षात बाप असंच जर का दिसतो, एवढा मोठा खड्डा हे बापाच्या जीवनात आहे. कोणाची बहीण असू द्या,
कोणाची लेक असू दे कोणाची ताई असू द्या, ज्यावेळेस ते नवरीचे कपडे पदार्पण करते ना, त्यावेळेस तिचा मोठा भाऊ त्याच्या पाया पडण्यासाठी खाली वागतो. त्यावेळेस खडखडून मिठी मारते आणि सांगते, दादा तू या घरचा करतायस रे दादा, तू जर काम केलास ना दादा, अख्खा परिवार जगेल. आणि तू जर तुझ्या बायकोचं ऐकून वेगळा झाला ना रे दादा, अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल रे दादा, अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा, तू माझ्या बाबांकडे लक्ष दे. जेव्हा ती मुलगी बापाकडे येते आणि बापाला कडकडून मिठी मारते, सांगते बाबा येतो बर का बाबा, येतो बर का बाबा. तो बाप मात्र त्या खांब्याच्या मागे जाऊन डसा डसा लढतो. तो बाप आहे, काय लढणार नाही बाप. आपण जर कुठे कीर्तनाला गेलो ना, आपली जर चप्पल विसरली ना, चप्पल आपण 3 वेळेस पाहतो, अहो इथं ठेवली होती, हो इथं ठेवली होती. अरे ज्या बापाने तळ हाताच्या फोडासारखं सांभाळ केलं, ज्या बापाने नानाचं मोठं केलं, ज्या बापानं बोध धरून चालवायला शिकवलं, तीच मुलगी सासरला नांदायला जात असते, कालणार नाही बा. जेव्हा ती मुलगी एक पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते, दुसरा पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते. म्हणून कन्या सासुरासी जाए कन्या सासुरासी
केव्हा भेटशी केशवा. हे निस्वार्थ प्रेम ही मुलगी बापावरती करत असते. तेव्हापासून तुम्ही असेच बसलेले आहेत, नामचिंतन सुद्धा नाही करत. सर्वांनी दुःख विसरा आणि प्रेमाने भजन करा. कीर्तन कोणाकोणाचं म्हणण्यात महाराज तुम्ही कीर्तन वाढवा. हात वरे करा बरं. आणि बाकीचे का कुंभमेळ्यामध्ये गेले का काय? भुका लागली सगळ्यांना. लागल्यात का नाही भुका? यांना छंद लागलाय. असा छंद तुकोबरांना लागला होता म्हणून छंद या नामाचा विनंती आहे. आई वडिलांची सेवा करा. आणि जर कीर्तना सुना आल्यात का? सुना आल्यात का? हा तरी म्हणा आल्यात का? काय सुना? थोडे कान खोल के सुना. थोडं सासूबाईला आई म्हणा. आणि सासूबाई तुम्ही सुनबाईच्या नावानं खडफोडच बंद करा. आणि तुम्ही म्हणाले हिची आई अशी, हिचा बाप तसा, साडी दिलन पिसच राहिला. काय एवढी भिकार आहेत का आपण? काय सासा एवढी भिकार आहेत आपण? तुम्ही उलट फिरायचं. तुम्ही म्हणायचं माझी सून जगात चिकन. माझ्या सुना तोडच नाही. सुनबाईला की चहा घेऊन आणा. आत्याबाईच्या जगली आहे. फक्त गोड बोला. आणि म्हातारी बिल्लाई काम करील. सुना म्हातारी बिल्लाई काम करील. तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा. तुमच्या घरी आले ना पाहुणे रावळे, तुम्ही एकच काम करायचं. आमच्या आत्याबाईला ना काम केल्याशिवाय करमतच नाही. फक्त एवढंच म्हणायचं, फक्त टुचना द्यायचं. उठलीच म्हातारी, घेतलीच वंड्यान, निघालीच घासायला. म्हातारी म्हणली की सामान खल्लास करील, पण भांडी आय 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 आरसाच आतपासून सुनबाईने सासूबाईला आई म्हणा. आता घरी गेला गेला मानणार का? आय सुना
आता घर गेलेला आई तू माझ्या तेव्हाही नाही धरू का तुमचं पायी म्हातारी म्हणजे माऊलीचं ध्यान ठेवलं का काय म्हणून आई तुम्ही माझ्या आत्याबाई नाही मला जन्म दिली नाही फक्त 18 वर्षापर्यंत आणि तुम्ही माझी आई तुम्हाला खावल्याशिवाय पर्यंत म्हातारी म्हणते बाया दुसऱ्याचं लेकरू आलंय सासऱ्याला बापासारखं प्रेम करत सुंदर संसार करत मला बी आहे म्हणता तू कशाला चपात्या करते ओके बाजूला मी आहे ना ओके जाम झाली म्हातारी चपात्या करू करू सुनबाई टीव्ही पुढं आणि म्हातारी चुली पुढं आणि इकडे टीव्हीला मालिका लागली तुझ्यात माझा जीव रंगला आता जीव कुठं रंगला आणि इकडं म्हातारी चपात्या करू करू आणि इकडून म्हातारी म्हणली लागीर झालाय आता काय म्हणून हसलंच पाहिजे जे हसतात ते सज्जन असतात इथं महिला म्हणा हसलेत ना हे सज्जन आहेत काय पोरं काय बोला ना काय सज्जन आणि ते पुरुष मंडळ असले नाहीत ना यांचं काय लपड आहे यांचा हसू सुद्धा नाही यांच्या मुळे दुखत काय नाही हसलंच पाहिजे जेव्हा हसता येतं तर चार माणसं बसता येतं आणि गर्दीत घुसता येतं म्हणून एक दिवस सगळ्यांचा चेहरा असतो भीतीला टेकून बसतो आणि उडबताच्या वाताच्या नाकातच घुसतो विठाला 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 आता लग्नाचं लय अवघड झालंय आता पोरी झालेत कमी आणि त्यांना आले डिमांड आणि त्यांच्या आईला आले डिमांड जेवढं त्यांच्या आईला डिमांड आहे ना कांद्याला सुद्धा नाही खायचा कांदा कुठेही गेला नाकात नतला का ते म्हणतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही हो मुलगा दिसायला छान पाहिजे पगार भरपूर पाहिजे त्याला आई बाप नसलीच पाहिजे आय सासा कराय का एक पोरग माझ्या पशी आला हा महाराज लग्न मी म्हणलं मी जमवतो आमच्या गावात 10 जणांची सोयरी जमून दिली आमच्या गावात तो म्हणला महाराज लग्न मी जमवतो तुम्हाला काय करावं लागेल मी म्हणलं माळ आणि बुक्का तुम्हाला महाराज माळ बुक्का आणतो त्याने माळ आणि बुक्का आणली माळीत आणि बुक्यातच लय पावर आहे माळ घातली मी म्हणलं तो बारीक मनाची माळ घातली मी म्हणलं बारीक मनाची माळ जमत नाही मग टप्पुरी मनाची माळ बारीक म्हणल्यावर बारीकच बायको भेटेल तो मला नाही मला मोठी पाहिजे मी म्हणलं टप्पुरी मनाची माळ हटकाला झोपताना कसा का रुतायचं मी तो म्हणायचं लय रुतात नाही मी म्हणलं लग्न मग रुतून द्या लग्न म्हणले गडी शिवचापूच व्हायचा तू असा बारीक बुका लावायचा मोठा लाव तुम्हाला कपाळ काला होईल ना लग्न लावतो शिवचापूच व्हायचा घरी धोतर नेहरू टोपी उपरणे काय कीर्तनात मी पुढं तो माग मी पुढं तो माग काही दिवसानं तीच पुढं आणि मी माग लोक त्याच्याच पाय पडायचे महाराज 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 मी म्हणलं खऱ्याला तर किंमतच नाही र मग कीर्तन संपल्यावर म्हणायचे महिला मंडळ अरे हे महाराज संघ आलेलं होतं अजून उलटा विचार करायचे माऊली संघ राहतंय व्यसन नसेल वारकऱ्याच्या घरी मध्ये सुखी राहील आपली पोरगी देऊन टाका 10 जणांची सोय एकदम दिली आमच्या गावात आता इथं जर कोणाचं जमत नसल मग चलो माऊली जाऊरकर जिंदाबाद आमच्या टोळी त्या महिन्यातच लग्न फायनल करतो का लागा विठाला विठाला विठाला
लय आगाव न. एक म्हातारी एका कंडक्टरला एसटी मध्ये बसल्यावर मोठ भरून काजू बदाम द्यायचे, मोठ भरून. यातात बदाम यातात काजू, मोठ ग्रुप काजू बदाम द्यायचे. 1 महिने झाले, 2 महिने झाले, 3 महिने झाले, असं फुगलं कंडक्टर. असं खोपक्या सफरचंदावणीच गाल. मग 3 महिन्यानंतर ते आजीमाईला विचारलं, काय आजीमाय, काय माझं प्रेम बसलंय का, मी नातवासारखा दिसतो का भावासारखा दिसतो. ती म्हणले, काय नातवासारखा, काय पोरासारखा. माझं वय झालंय 9, माझ्या तोंडात एक काही दात नाही. मी बदाम काजू चागळून फेकून देणं बरं वाटत नाही, मग सगळ्याला तुला देते. हे असल्या म्हातारी आगाव. म्हातारी नवीनच काढलं आता ते डीसी पुढं नाचायचं, चुम्मा दे गाण्यावर. बाई वाड्यावर या राहतो भाड्याच्या घरात, आणि बाईला बोल, तू वाड्यात सोनू, तुझ्या माझ्यावर भरोसा नाही का, बापातच नाही सोनूचं कसं रे. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. चेन वडवड, आखी चेन खाली. देशाचा विकास झाला पाहिजे, चेन तर वाढवड. काय पण इथं नाचलं पाहिजे म्हणून. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. देव नाचतो म्हणून. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचू कीर्तनाचे रंगी.
माझ्यासाठी टाळेगा काय पोरा काय पिस्तोल रे चॅप्टर विठाना छोटासा पिंगळा घ्यायचा का पिंगळा वेळ संपले का नाही वेळ झाला भाऊ आम्हाला इथं लई त्रास होतो आम्ही एका टाइमला एकच चपाती खातो जर टाळकळ्यांनी एक चाळ गायली तर एक चपाती जिरते तर तूच विचार कर टाळकळ्यांनी चपाती किती खावा हे पोराला ही चित्र थोडासा पिंगळा घेऊ हे गणी नाही कळलं मागा दोस्त नाही नाही कळलं
खूप नाचले. आता पोरांसाठी जोरदार टाळी वाजवा. जोरदार जोरदार. चॅप्टर आहेत बाबा. हे छान आहे विद्यालय. विठाला विठाला खूप झालेलं आहे उरकून. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे होळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा अनिक वाटे देवा.
निमित्त आज ज्यांनी माझी कीर्तनाची तारीख घेतली ते आमची सर्वांची लाडके प्रिय पठार वस्ती यांनी सर्वांनी मिळून माझी तारीख घेतली. मी यांचा आभार मानतो. यांच्यासाठी शेवटचे जोरदार टाळी होऊन जाऊ दे. किती सुंदर नियोजन केलं मंडप. हे पण नाही चॅप्टर ना खरं यांची कमाल आहे. हे कीर्तन चालू असल्यापासून हे तिथं उभा टाकलेले आहे. जोरदार टाळी वाजवा यांच्यासाठी. युट्यूब वालेला एक चॅप्टर असतं. आता माझ्या तोंडातून माझे शब्द निघाले लगेच टीव्हीला बातमी. अख्खं कीर्तन नाही टाकणार युट्यूबला, थोडंच. माऊली महाराज कवीट गावामध्ये असं असं बोलणे, असं बोलणे, तसं बोलणे. सर्वांना धन्यवाद आणि माझ्या कीर्तनांना समाप्त झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो आणि तसेच माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठाल 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 जय विठाल. हॅलो.